आता हे काय नवीन? तर तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आता पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेत आणि फक्त चर्चा राहिली नाहीये, तर त्यांच्या अराउंड आता वाद सुरू झालाय. पण त्याचं कारण काय? त्यांनी केलं काय आहे नेमकं? तर त्यांचे जे वैयक्तिक ज्योतिषी आहेत राधन पंडित यांना त्यांनी OSDचा दर्जा दिलाय आणि हे अधिकृत पत्र देखील त्यांना देण्यात आलंय. यावरून वाद सुरू झालाय, कारण हे वैदिक ज्योतिषी आहेत, त्याचबरोबर अंकशास्त्र तज्ज्ञ आहेत आणि सार्वजनिक मुलाखतींमध्ये त्यांनी विजय यांचा TVK पक्ष मोठा होईल, द्रविडियन राजकारणाला ते थारा देतील, असं सगळं भाकीत केलेलं होतं. आणि त्यामुळेच आता वाद यावरून सुरू झालाय की एका ज्योतिषाला OSD पद देणं कितपत योग्य आहे, त्यांना प्रशासनाचा अनुभव नाही आहे, त्यांना ऑफिसर बनवणं कितपत योग्य आहे, असा वाद सोशल मीडियावर सुरू झालाय. त्याचबरोबर एक मतप्रवाह असाही आहे की जोसेफ विजय यांनी प्रचारादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांच्या विचाराचा प्रचार केला आणि त्यानंतर त्यांचं जे हे पाऊल आहे त्यामुळे आता वाद जास्त सुरू झालेला आहे. तर दुसरीकडे काही लोक म्हणतात की हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे, त्यामुळे एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक श्रद्धा असू शकते. पण राजकारणामध्ये वेन यू आर इन पब्लिक लाईफ वैयक्तिक श्रद्धा ही ऑफिसर बनवणे इतपत असू शकते का, हाही प्रश्न निर्माण झालाय. तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये सांगा.